नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. माझ्या मागच्या बातमी या सदरामध्ये आज आपण एका महत्त्वाच्या विषयाबद्दल माहिती घेणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट, सुनेत्राताई पवार विधानसभेवर निवडून आलेले आहेत. मोठं मताधिक्य त्यांना मिळालेलं आहे. त्यांचे मोठे चिरंजीव जे आहेत पार्थ पवार हे राज्यसभेवर निवडून गेलेले आहेत. त्यांनी त्याची शपथ घेतली म्हणजे तर रीतसर खासदार झाल्या. सुनेत्राताई पवार विधानसभेच्या सभासद झाल्या, उपमुख्यमंत्री आहेत. आता त्यांच्या घरात तिघात राहिले काय, त्यांना 2 मुलं, धाकटे मुलं चिरंजीव यश पवार. आता त्यांना घाई झालेली आहे की मी कधी राजकारणात येतो आणि कधी एखाद्या सत्तेवर बसतो. त्याच्यामुळं त्यांच्याकडून लहान आहेत अजून वयाने, राजकारण हा विषय माहिती नाही. पण आपल्यामुळं पक्ष गोत्यात येईल का, किंवा आपल्यामुळं आपले आई भाऊ गोत्यात येतील का, याचा विचार त्यांच्या मनामध्ये अजून येत नाही. मागे सुद्धा रोहितदादा पवार यांच्या नादी लागून त्यांनी एक पत्रकार परिषद घेण्याचं ठरवलं होतं. पण त्यांच्या पक्षातल्या सिनियर नेत्यांनी किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना समजून सांगितलं ती पत्रकार परिषद रद्द झाली. तरी त्यांनी त्याच्यानंतर एक मध्ये स्टेटमेंट दिलंच की हा अपघातच आहे आणि त्याची चौकशी CBIने करा. आपली आई सुनेत्राताई पवार, आपल्या पक्षातले ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे काही बोलत नाहीये, देवेंद्र फडणवीस काही बोलत नाहीये. आणि आपण आपलं वय काय, आपल्याला राजकारणाची माहिती नाही आणि काहीतरी स्टेटमेंट, लोक पत्रकार तर विचारणारच ना. बोलतं पत्रकारांची ड्युटी काय, जो बोलायचं पेपरला काहीतरी छापायचं नाही का. आपल्या महाराष्ट्रात एक जण आहेत की त्यांना सगळ्या जगाचं ज्ञान असतं. पत्रकार रोज सकाळी त्यांच्याकडे जातात आणि ते काहीतरी बघ करतात, ते सगळं पेपरला TV ला दाखवतात. तसं यश पवारांच्या समोर पत्रकार गेल्यामुळे त्यांना उत्साह आला आणि त्यांनी सांगितलं अपघातच आहे, त्याची चौकशीच झाली पाहिजे. हा एक विषय तर लोकांनी पुढाऱ्याने नवीन आहे सोडून द्या. आता परवा इलेक्शन झालं, त्याने दुसरी गोष्ट, बारामतीतल्या जनतेची इच्छा आहे की मी 2029चं इलेक्शन लढवावं. बारामतीतले कोणते लोक तुम्हाला म्हणाले, ते 4 तुमचे काही मित्र असतील म्हणले असतील की भाऊ राज्यसभेचा खासदार झाला तर तुम्ही वा आमदार नाही का. पण आपली आई तिथं निवडून येते आणि आपण म्हणतो 2029ला मी निवडणूक लढवणार, म्हणजे आई लढवणार नाही हे उघड आहे का. आई कुठे जाणार आहे हा प्रश्न त्यांच्या डोक्यामध्ये आलेला नाही. त्याच्यामध्ये बोलून मोकळे झाले. त्याच्यावरून राजकारण सुरू झालं की जर हे उभे राहणार असेल तर योगेंद्र पवार कुठं उभे राहतील, पवार विरुद्ध भांडणं नको. रोहितदादांनी त्याचं स्टेटमेंट मांडलं, बघू काय होतं नाही का. पवार भांडणं नको, म्हणजे आपण काय बोललो आणि त्याचे अर्थ काय निघतात याचं भान यश पवारांना राहिलं नाही. त्यांचं तिसरं स्टेटमेंट आहे की सुनेत्राताई पवार, सुनेत्रा वहिनी शब्द वापरला, सुनेत्रा वहिनी पुढच्या वेळी 2029ला मुख्यमंत्री व्हाव्या अशी जनतेची इच्छा आहे. ठीक आहे, आईच्या प्रेमापोटी तुम्ही बोलली, आई उपमुख्यमंत्री झाली, मग आता मुख्यमंत्री व्हा. मुख्यमंत्री होण्यासाठी काय लागतं याचं ज्ञान आहे का तुम्हाला. त्याला बळ लागतं आमदारांचं. तुमच्या 145 आमदारांचं बळ लागतं. तुमचे आमदार किती आहेत, 40. ते पण भाजपाच्या कृपेने आलेले आहेत. मग तुम्हाला 145 आमदार मिळणार आहेत का. ते तुम्हाला 145 आमदार तुम्हाला स्वतंत्र लढावं लागेल. तुमच्या अगोदर मला आता देवेंद्र फडणवीस त्यांचा क्लेम मुख्यमंत्रीपदा सोडतील का. त्याच्यानंतर एकनाथ शिंदे आहेत, ते पहिले मुख्यमंत्री होते, ते वाट पाहतात मी परत कधी मुख्यमंत्री होतो. आता हे दोघांना टाळून सुनेत्राताई पवार मुख्यमंत्री व्हाव्यात. काय असतं राजकारणामध्ये, जेव्हा एखादा माणूस इच्छा व्यक्त करतो तेव्हा बाकीचे लोक सावध होतात.
मला 2014 पासूनची आठवण असेल की बीडच्या आमदार, परळीच्या आमदार पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केले की जनतेच्या मनातली मुख्यमंत्री मीच आहे. म्हणजे त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली की मला मुख्यमंत्री व्हायचं, म्हणजे माझाच क्लेम आहे. कारण माझे वडील महाराष्ट्रातले मोठे नेते होते, ते असते तर ते, जर गोपीनाथ मुंडे असते तर तेच मुख्यमंत्री झाले असते, निर्विवाद झाले असते, त्याच्यात काही प्रश्नच नाही, त्यांचाच क्लेम होता. पण ते गेले म्हणून त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करावं असं काही नियम नाही, पण त्यांनी बोलून दाखवलं, बऱ्याच वेळा सांगितलं. मग त्यांनी अशी वागणूक ठेवली की जसं काय मी आता मुख्यमंत्री पुढचे मीच. त्यांना आपोआप राजकारणातून बाजूला केलं गेलं. ते आमदारकीला 2019ला पडल्या, त्यांना खासदारीचं तिकीट दिलं 2024ला, त्या पडल्या. त्यांनी शेवटी गोगलगाय झाल्या की आपल्याला कुठंही निवडून येऊ शकत नाही, मुख्यमंत्री कधी होणार. तेव्हा त्यांना विधान परिषदेवर घेऊन मंत्री करण्यात आलं. विनोद तावडे त्यांची पण इच्छा होती मी मुख्यमंत्री व्हावं, त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर जावं लागलं. एकनाथ खडसे त्यांचा क्लेम होता मलाच मुख्यमंत्री व्हायचं, कारण माझा का सिनियरच होते. पण त्यांच्या वागण्यामुळं, त्यांच्या भ्रष्टाचारामुळं, त्यांच्यावर जे आरोप झाले त्याच्यामुळं त्यांना भाजपमधून बाहेर पडावं लागलं. अजून 1-2 जण आहेत की ज्यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती, त्यांना आपोआप त्यांना राजकारणातून पत्ता कट केला गेला. हे उदाहरण आहे. जर सुनेत्राताई पवारांनी इच्छा व्यक्त केली मला मुख्यमंत्री व्हायचं, तर कदाचित पुढच्या मंत्री पण राहणार नाहीत, भाजप त्यांच्याशी युती करणारच नाही. लढा तुम्ही तुमचं, व्हा मुख्यमंत्री. तर यश पवारांनी भान ठेवलं पाहिजे की आपल्या बोलण्याचे परिणाम काय होते. एकनाथ शिंदे तोंडाने बोलून दाखवत नाहीत मला मुख्यमंत्री व्हायचं, मी पुढच्या वेळेस मुख्यमंत्री होईल असं कधी म्हणत नाहीत. त्यांची इच्छा आहे, ते प्रयत्न करणार, ते वरती जाऊन दिल्लीला भेटतील मला मुख्यमंत्री करा, पण तोंडाने कधी बोलत नाहीत. त्यांना माहिती आहे आपण बोललो तर आपला पत्ता कुठं कट होईल सांगतात. असं हे सुनेत्राताई पवारांच्या मुलाने, सुनेत्राताईंनी समजून सांगितलं पाहिजे की बाबा तुला राजकारणात यायला अवकाश आहे, राजकारण आधी समजून घे, कुठे काही बडबड करत जाऊ नको, ज्याच्यामुळं आपले वरिष्ठ जे आहेत, आपले सहकारी जे आहेत ते नाराज होते. मला सांगा, एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद दिलं होतं आणि त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं होतं, त्यांना उपमुख्यमंत्रीपदच ठेवलं आहे. त्याला परत मुख्यमंत्रीपद कधी मिळणार नाही, कारण भाजपाचे जर आमदार जास्त असतील तर भाजपचंच मुख्यमंत्री होईल ना. कोण वेडा आहे की आपल्या मुख्यमंत्रीपद सोडून दुसऱ्या पक्षाच्या माणसाला मुख्यमंत्री करा. राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे का 145 आमदार निवडून? नाही, शरद पवारांची नाही तर अजितदादांची पण नव्हती. 40-45 आमदाराच्या पुढं कधी गेले नाही. मग आई मुख्यमंत्री व्हावे ही इच्छा व्यक्त करायचं कारण काय? म्हणजे याला मॅच्युरिटी नसल्याचं लक्षण आहे. त्याच्यामुळं त्यांच्याबद्दलचे जे भावी त्यांना राजकारण करायचं आहे किंवा निवडून यायचं आहे, उभं राहायचं आहे, त्याच्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळं राष्ट्रवादी पक्षातल्या सिनियर लोकांनी, सुनेत्राताई पवारांनी यश पवारला समजून सांगणं गरजेचं आहे की बाबा तोंडाला आवर घाल, कुठेही काही बडबड करत जाऊ नको. जे लोक सिनियर लोकांचा सल्ला घ्या. पार्थ पवारांचं तेवढं तर एक बरं, ते बिचारे मुग्गळ जात, त्यांना इच्छा होती की त्यांचे मित्र काकडे त्यांना यावेळेस आमदारकीला द्यावं. नाही झालं ना, म्हणजे ते तर अजितदादांचे चिरंजीव असूनही ते आईला सुद्धा पटवू शकले नाहीत. झिसाण सिद्धकेला आमदारकी द्यावी लागली. तर हे राजकारण असतं पाठीमागं. काही लोकांचे पाठिंबा असतात, कोणी देणगीदार असतात, काही वेळा जातीचं राजकारण पाहावं लागतं. त्याच्यामुळे झिसाण सिद्धकेला आमदारकी मिळाली. तुम्ही पार्थ पवारच्या मनात आलं म्हणून दुसऱ्याला देता नाही आलं. तसं हे सुनेत्राताई पवारांच्या मनात आलं आपण मुख्यमंत्री व्हावं, यशच्या मनात आलं की आईने मुख्यमंत्री व्हावं म्हणून मुख्यमंत्री कोणी होत नाही.
तर उलट तुमचं जे उपमुख्यमंत्री पद आहे ते धोक्यात येऊ शकतं. त्याच्यामुळं तोंडाला लगाम घालावा. आपल्याला ज्या गोष्टी समजत नाही त्याच्याबद्दल भाष्य करू नये. व मी लहान आहे, मला समजत नाही, आमचे मोठे लोक सांगतील काय आहे. तर त्याच्यामध्ये पक्षाचं भलं आहे आणि त्यांच्या स्वतःच्या भवितव्याच्या दृष्टीने ते साथ. कारण एकदा नाव बदनाम झालं की अनमॅच्युअर्ड आहे, की मग लोक त्याचा गैरफायदा घ्यायला सुरुवात करतात. पत्रकार मुद्दाम जाणार, काहीतरी वेडावाकडा प्रश्न विचारणार, त्याचं ते त्यांनी उत्तर दिलं की तेच पेपरला छापणार, दिवसभर त्याच्यावर राजकारण चालू राहणार. त्याच्यामुळं त्यांनी सावध राहावं आणि आपल्या बोलण्याला कंट्रोल ठेवावा, असा माझा त्यांना सल्ला आहे. आज आपण याचं तुमचं काय मत आहे, नाही का? तुम्हाला काय वाटतं, यश पवार जे बोलले ते बरोबर आहे का? त्यांची ताकद आहे का मुख्यमंत्री पद आईला देण्याची? तेवढे आमदार त्यांचे येतील का? तर तुमचं मत अवश्य मांडा. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बरेच जण काय होतं, पत्र खूप पाहतात लोक, पण सबस्क्राईब करत नाही. तर प्रत्येकाने सबस्क्राईब करा, एकदाच करायचं. एकदा सबस्क्राईब केलं म्हणजे पुढच्या वेळेस परत व्हिडिओ पाहताना काय ना, बेल बटन दाबा. बेलवर चिन्ह जे आहे त्याच्यात दाबा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पुढच्या वेळेस पाहायला मिळतो. आज आपण इथे थांबूया. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर. रामकृष्ण.